मध्य प्रदेशातून गावठी बनावट पिस्टल आणून त्याची जळगावात विक्री करण्याचा धंदा जिल्हा पेठ पोलिसांनी हाणून पाडला। तसेच 8 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले। गावठी पिस्तूलची विक्री करणारा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत। 7 पैकी 3 संस्थेत हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। तसेच चौघांना केवळ दहशत माजवण्यासाठी त्यांनी गावठी कट्टे खरेदी केले अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। शहरातील इंडिया गॅरेज परिसरात राहणारा यश रामदास नन्नवरे वय वर्ष 27 हा गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। तसेच जिल्हा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी मिळालेली माहिती व गुप्तेश गुन्हा पथकातील उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, राहुल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठी, ईश्वर खवडे, नरेंद्र देवकर यांच्यासह पथक तयार केले। पथकाला यश नन्नवरे यांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एक गावठी कट्टा तसेच केशव सुनील भालेराव वरणगाव तालुका भुसावळ याच्याकडून घेतले असल्याची कबुली दिली। तसेच केशव भालेराव यांना खाकी दाखवण्यात आल्यानं ते दोघे कट्टे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समाधान बळीराम निकम रागा रंजाळे तालुका यावल याच्याकडून घेतले होते। त्यापैकी एक यशला आणि दुसरा कट्टा गौरव देवीदास साळवे पिंपराळा याला विक्री केल्याची कबुली। तसेच गौरव याला देखील अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व 3 जिवंत काडतूस आणि MH19 CM 1312 क्रमांकाची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित समाधान निकम याला मरी येथून अटक करण्यात आली आहे। केशव सुनील भालेराव वरणगाव, विकास प्रकाश काकडे साळवे, जगदीश गजानन महाजन वय वर्ष 20, बाबर फाटा शहापूर जिल्हा गावठी कट्ट्यासह 10 जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद करण्यात यश आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.